नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत. रोहिणी काजलला हाताला धरून घराबाहेर काढत असते. तिथे एकाला येते आणि विचारू लागते काय झालं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते तुझी बहीण खूपच उद्धट आहे. खूप उद्धटपणे तिने मला बोललेलं आहे आणि मी ते सहन करणार नाही. माझ्याच घरात येऊन माझा अपमान झालेला मला चालणार नाही. तेव्हा काजल तिची बाजू सांगू लागते. दीदी मी असं काहीही केलेलं नाही. श्रीकांत सर आणि रोहिणी सर मला पाहिलं म्हणे इथे कशाला आले आहे, इथून निघून जा. आणि आईबाबांबद्दलही वाईट साईड बोलू लागली. आणि मग आईबाबांबद्दल कोणी वाईट बोललं की आपलं डोकं सरकतं माहिती आहे ना. बघ तुझ्यासमोरही कशी उलटून मोठ्या आवाजात बोलत आहे. मला हे सहन होत नाही. तितक्यात नाही तिच्या सासूची बाजू घेते. हे बघ काजल, तू माझ्या सासरी आली आहे. माझ्या सासरच्यांची असं भाषेत बोलायचं नाही हां, असं म्हणून ती तिच्या सासरच्या लोकांची बाजू घेऊ लागली आणि काजललाच दोष देऊ लागली. रोहिणी तिच्याकडे बघते. ही का माझी बाजू घेत आहे म्हणून तीही तिच्याकडे पाहत असते. इकडे कलाला सगळी बाजू कळते. कला म्हणते काजलने काहीही वाईट केलेलं नाही. ती कुणाचीही माफीही मागणार नाही आणि इथून जाणारही नाही. तिचा असा अपमान झालेला मला सहन होत नाही. कुणालाही आईबाबांबद्दल बोललं तर वाईटच वाटेल ना. मग नाही ना पुन्हा काजलला म्हणते तू इथून हे डब्बे वगैरे घेऊन सगळं निघ बरं. कला काजललाच बोलू लागते आणि तिला नानापरीची बोल लागू लागते की आली तर आली, वरतून घेऊन काय आलीस तर म्हणे ह्या तेलकट चकल्या पापड्या. आपल्या स्टेटसला शोभला असं तरी आणायचं. आपण कुठे आलो आहोत हे पाहायचं. माझ्या सासरच्यांचाही अपमान केला हेही मला सहन होत नाही. तितक्यात पाठीमागनं आबांचा आवाज येतो. आबा म्हणतात आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांशी अशी बोलण्याची चांदेकरांची रीत नाही. असा अपमान मला सहन होत नाही. कुठल्याही पाहुण्याशी चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, एवढी छोटीशी गोष्टही तुम्हाला कळत नाही. नैनाने लगेच मान खाली केली आणि आबांनी रागवल्यानंतर ती काहीही बोलली नाही. आणि कला काजलची बाजू घेऊन बोलू लागते की आईवडिलांबद्दल कोणी काही बोललं की तिचं डोकं सरकतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि इतकं चुकीचं तिच्याशी वागणूक केल्यावर ती चिडी जाणारच ना. तिने काही चूक केलेली नाही. आणि नैनाताई तुला तर दिवस आहे म्हणून आईने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने पौष्टिक लाडू आणि चकल्या पाठवल्या आणि तू लगेच नाकतोंड काय मोडतेस, नक्की प्रेग्नंट आहेस ना. असं बोलल्यानंतर ती लगेच विचार करते हिच्यासमोर थोडंसं खाऊन दाखवावंच लागेल. आणि मग नैना म्हणते ठीक आहे आईने पाठवलं आहे मग मी खाते, पण असं मी खात नाही माहिती आहे ना, डाएटवर असते मी. मग ती लगेच डब्बा उघडते. डब्यातनं 1-2 चकल्या वगैरे काढून खायला सुरुवात करते. आणि रोहिणीला ह्या गोष्टीचा इतका राग येतो ती तिथून निघून जाते. निघून गेल्यानंतर ती जाते तिच्या मुलाकडे राहुलकडे आणि राहुलला म्हणते खाली जाऊन बघ तुझी बायकोचे काय पराक्रम चालले आहे आणि तिच्या त्या फडतूस घरच्यांचेही. राहुल लगेच म्हणतो मम्मा मला एक आयडिया आलेली आहे, कारण मला आता नैनाचं एक सिक्रेट कळलं आहे. तिला घराबाहेर आपण काढू शकतो. ती म्हणते काय सिक्रेट तुला कळलं. तो म्हणतो तिचा एक बॉयफ्रेंड आहे असा मला डाऊट आहे आणि त्याच्याशी ती कंटिन्यू फोनवरती बोलते, चॅटिंगही करते. रोहिणी म्हणते अरे वा, चांगला आहे तर कोलीत आपल्याला भेटले आहे. आपण ह्या गोष्टीची सुवर्ण संधी बनवू आणि नैनाला असं मिनिटात ह्या घरातनं बाहेर काढून टाकूया. नैना चवेचवेने त्या चकल्या खात असते. आणि कला म्हणते आईला घरी गेल्यानंतर इथल्या घडलेली काही एक गोष्ट सांगू नको. मग ती म्हणते सांगावं तर लागेल ना खरे बाईंना. नैना कशी चवीने चकल्या खाता येते. मग सगळेजण हसायला लागतात. मग कला म्हणते थांब मी तुला डबे धुवून देते, मग डबेही घेऊन जा. रजनी लगेच म्हणते असे डबे रिकामे देऊ नाही ना, आपण नंतर देऊया. अगं एकमेकांना असं खाण्याची गोष्ट देऊन एकमेकांशी संबंध वाढवणे ही जुनी रीत आहे. याने एकमेकांशी प्रेमही वाढतं, आपुलकी वाढते. हे बोलणं ऐकल्यानंतर काजल म्हणते किती छान विचार आहे तुमचे, मला तुमचे विचार खूप आवडले. अरे वा असं म्हणत कौतुक करते. आणि आता मी निघते म्हणून सगळ्यांना निरोप देऊ लागते. नैनालाही म्हणते तायडे मी येते हां. नैना रागारागानेच तिच्याकडे डोळे वटारून बघते आणि म्हणते हो ठीक आहे जा. लगेच कलाही तिला म्हणते घरी गेल्यानंतर आईला आणि बाबांना इथे घडलेली एकही गोष्ट प्लीज सांगू नको असं पुन्हा ती सांगते. मग सगळ्यांचा निरोप घेते. रजनी म्हणते तू सोहम सोडवायला जा बरं काजलला. ती नको म्हणत असते. मग आबाही आग्रह करतात नाही तो तुला सोडवेल मग घरी येईल. मग ती तयार होते त्याच्यासोबत जायला. इकडे अद्वैक वेगवेगळ्या डिझाईन बघत असतो. त्याला सगळ्या डिझाईन इतक्या आवडल्या आहे तो वारंवार त्या डिझाईनला चेक करत असतो. खरंच किती छान व्यक्ती आहे जिने ही डिझाईन बनवली, मांडलं पाहिजे बुवा असं म्हणत कौतुकही करत असतो. आणि मग सानवीला बोलवून म्हणतो ह्या डिझाईन्स जिने कोणी बनवल्या आहे तिने एकदम अप्रतिम बनवलेल्या आहे. मग तो कौतुक करत असताना तिला मोबाईलवरती एक मेसेज येतो आवडल्या का डिझाईन. ती त्याला रिप्लाय करत असते. अद्वैक काय बोलत असतो त्याच्याकडे तिचं लक्ष नसतं. तिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तो तिला म्हणतो ऐकलंस का मी काय म्हटलं. तो म्हणतो त्या मुलीला इथे बोलवून घ्या, आपण तिच्यासाठी एक टेबलही तयार करू आणि तिला आपल्याकडे जॉबला ठेवून घेऊ. खूप छान डिझाईन्स आहे, मला डिझाईन खूप आवडल्या आहे. आणि पुन्हा तो त्या मुलीकडे बघतो तर ती मुलगी तेव्हाही फोनमध्येच असते. मग तो तिला
म्हणतो हे बघ किती छान डिझाईन आहे, आपण तिला नोकरी द्यायला हवी. तेव्हा ती काहीही ऐकत नाही आणि त्याला होला हो म्हणू लागते. हो सर, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि मग तिच्या लक्षात येतं मी नक्की हो कशाला म्हणाली, मी फोनच्या नादात तर विसरूनच गेली, काय बोलले असतील सर. आणि तिच्या लक्षातही येत नाही, ती बाहेर निघून जाते. आद्वेकला त्या गोष्टीचं खूप कौतुक आहे की डिझाईन इतक्या छान आहे, त्या मुलीला आपण इकडे कामावरती ठेवून घेऊया असंही तो बोलतो. आणि हे ऐकल्यानंतर ती म्हणते अरे बापरे, कामावर ठेवून घ्यायचं आणि त्या मुलीला आपण समोर आणू शकणार नाही, आद्वेक सर तर बोलवत आहे. तिला टेन्शन येते, ती बाहेर जाते. इकडे रोहिणी नयनाला म्हणते हे बघ आपण दोघीजणी एकमेकींशी मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे, सासू सुनेसारखं नाही. तू घेतलेल्या नेकलेसची बिल मी द्यायला तयार आहे, मी तुझी सासू आहे ना, सासूनीच तर सुनेची कौतुक करायला हवे. असं ऐकल्यानंतर कलाला नयनाला विचार पडतो ह्या माझ्याशी एवढ्या चांगल्या का वागत आहे आणि माझं बिल भरायला का तयार होत आहे. मग ती विचार करते नक्कीच यांचा काहीतरी डाव असेल असंही तिच्या मनात येतं. मग समोरून रोहिणी म्हणते कोणीही कोणासाठी कोणतीही गोष्ट अशीच करत नाही, त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं ना. तू तुझी सिक्रेट्स मला सांगत जा. तुला जर माझा मुलगा आवडत नसेल, दुसरं कोणी आवडत असेल तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि तुला त्या मुलाशी लग्नही लावून देईल. मग तिच्या लक्षात येतं हिला मला घराबाहेर काढायचं आहे म्हणून माझ्याशी इतकं चांगलं वागते. जर ही रोहिणी असेल तर मीही नयना आहे, मीही एवढी सहजासहजी हिला सोडणार नाही. मग नयना रोहिणीला चोख उत्तर देते. ती सांगते तुमच्यासारखी सासू मिळणं माझ्यासाठी खरंच मोठं भाग्य आहे आणि माझं राहुलवरती खूप प्रेम आहे, मी राहुलला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. असं सांगितल्यानंतर ती खूप प्रेमाने गोड बोलते रोहिणी आणि नाही तिच्याशी गोड गोड बोलू लागते. मी तर देवाकडे प्रार्थना करणार आहे 7 जन्म मला तुमच्यासारखी सासू मिळू दे आणि 7 जन्म राहुलसारखाच नवरा मला मिळू दे. माझा खूप प्रेम आहे, मी त्याला सोडून कुठे आणि कधीही जाणार नाही. असं म्हणून तिने तर जवळजवळ रोहिणीची बोलतीच बंद करून टाकली आणि तिचा प्लॅनही तिथेच संपवून टाकला. इकडे सोहम काजलला सोडवायला तिच्या घराजवळ येतो. काजल खाली उतरते. मग तिला तो म्हणतो आज जे काय घडलं त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं, पण आमच्या घरातली माणसं इतकी वाईट नाही गं. तुला काय वाटतं आमच्या घरातल्या माणसांबद्दल. तेव्हा काजल म्हणते मला तर असं वाटतं तुझ्या घरातली सगळी माणसं डोक्यावर पडलेली, एकदम डोक्यावरती. असं म्हटल्यानंतर त्याचा चेहरा उतरून जातो. मग तो म्हणतो का असं बोलते. तर ती म्हणते किती भोळा आहेस, तुला खोटं बोललेलंही कळत नाही, लगेच चेहरा सोडून देतोस. मग दोघांमध्ये छानशा गप्पा रंगतात. गप्पा मारल्यानंतर ती म्हणते येते मी आता, तूही घरी जा. सोहमही मग तिला निरोप देतो. मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं असंही बोलतो. आणि मग काजल त्याला म्हणते ठीक आहे तर मग आपण नंतर भेटूया, चल येते मी आता असं म्हणत त्याला निरोप देते आणि घरात निघून जाते. इकडे आजोबा टेबलवरती बसल्यावर दुपारच्या जेवणात म्हणतात की आजच मी एक विचार केला आहे. खूप वर्षांपूर्वी आज मी कोल्हापुराच्या बाहेर माझ्या पतपेढीची प्रगती करण्यासाठी डिझाईन्स दिल्या होत्या आणि तेच काम आज आद्वेकही करत आहे. आजचा दिवस तो त्याची ज्वेलरी डिझाईन एक्झिबिशन करत आहे आणि त्याची डिझाईन्स तर कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्याही बाहेर जाणार आहे. म्हणजे आपला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणून तो सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा रोहिणी लगेच मध्येच बोलते की आता मग आजचा दिवस चांगला आहे ना, मग आज राहुलला आणि सोहमलाही थोडी जबाबदारीची कामं द्या. काय वाटतं रजनी तुला. रजनी म्हणते नाही, माझा मुलगा आद्वेकच्या हाताखाली राहिला तर चांगलं शिकेल, चांगला मोठा होईल आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये सगळे आजोबांचे गुण आहे, मग त्यांच्या हाताखाली राहणं मलाही आवडेल, त्याच्याकडे जबाबदारी दिलीच पाहिजे. असं काही नाही. आबा लगेच म्हणतात तुझ्यासारखी आई असली तर त्या मुलाची प्रगतीच होईल. पण काही आया अशा असतात ज्या स्वतःच्या मुलाच्या कितीही चुका झाल्या त्या लपवून ठेवतात आणि त्याने त्या मुलाची प्रगती तिथेच खुंटून जाते. असं टोमणं तो रोहिणीला मारतो आणि रोहिणीला ते लगेच समजतंही. रोहिणी लगेच चेहरा उतरून देते आणि समोर बघत रागारागाने बघते. कला लगेच म्हणते मी पूजेची तयारी करते आणि रजनीही म्हणते मीही करते. कला म्हणते नयना म्हणते मला ही थोडीशी जबाबदारीची कामं द्या. तितक्यात आजोबा म्हणतात तुला आणि तुझ्या सासूबाईंना एकही काम नाही, तुम्ही जबाबदारी घेण्याच्या लायकीच्या नाही, हे मला माहिती आहे. आणि मग रजनीला सांगतो सगळी तयारी पूजेची चोख कर. कलाला सांगतो की आद्वेकला फोन करून सांग आम्ही सगळेजण ऑफिसला पूजेसाठी येत आहे. मग ती फोन करायला जाते रूममध्ये. इकडे आद्वेक सगळ्या डिझाईन्स टक लावून बघत असतो. प्रत्येक डिझाईनवर तो इथे हे करायला हवं, तिथे ते करायला हवं असं सांगू लागतो. मग सान्वी म्हणते मी त्या मुलीला नक्की सांगेल. मग आद्वेक म्हणतो एक काम कर, तू तिला आपल्या घरीच का आपल्या ऑफिसलाच का बोलवत नाही, तिला आपण इथे डेस्क देऊया, मग त्या डेस्कवर बसून ते सगळं काम करेल. तितक्यात पुन्हा कलाचा फोन येतो. कला फोन करत असते आणि आद्वेक तो फोन कट करत असतो. ती वारंवार करते आणि तो वारंवार कट करतो. नंतर
ती पुन्हा एकदा फोन लावते. मग तो फोन उचलतो आणि उचलल्यावरती थोडा वेळ थांब असं म्हणून तिला होल्डवर ठेवतो. मग तो सानवीशी बोलू लागतो. त्या मुलीला काय प्रॉब्लेम आहे ऑफिसला येण्यासाठी. तेव्हा ती सांगू लागते त्या मुलीच्या लग्न झालं आहे, ती इथे येऊ शकणार नाही, ती आपल्यासाठी सिक्रेट काम करते, लपून छपून घरच्यांपासून हे सगळं करते आणि ती आपल्याकडे येणारही नाही. तो म्हणतो चांदेकरांना कलेची आवड आहे, त्यांना असं टॅलेंट गरजेचं आहे, ते लपवून ठेवलेलं मला तर आवडत नाही, पण ठीक आहे आपण तिच्याकडनं ह्याच पद्धतीने काम करून घेत राहू आणि तिला पेमेंटही करत राहू. सानवी म्हणते ठीक आहे सर, मी त्या मुलीला फोन करून कळवते, तुमची जशी इच्छा. मग आद्विक पुन्हा कलाला म्हणतो कशाला फोन केला आहे. मग कला सांगू लागते की आज आबांनी ह्या दिवशी त्यांच्या कामाची सुरुवात केली होती आणि आजचाच दिवस म्हणून ते ऑफिसमध्ये पूजेला येणार आहे. त्यांनीच आपल्याला सांगितलं आहे की पूजेची सगळी तयारी ऑफिसमध्ये करून ठेव. मग आद्विक म्हणतो ठीक आहे, आबांची इच्छा असेल तर मी सगळ्या स्टाफकडनं पूजेची तयारी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही सगळेजण या. मग कला त्याला म्हणते तुझ्यावरती एक माझी उधारी झाली आहे. तेव्हा तो म्हणतो काय, तू माझ्याशी खूप उद्धटपणे बोलतो, आता तुला मला सॉरी बोलावं लागेल. तो म्हणतो मी तुला सॉरी कशाबद्दल बोलणार नाही. तेव्हा ती म्हणते तुला बोलावंच लागेल, कारण तू माझ्याशी उद्धटपणे बोलला म्हणजे उधारी झालीच ना. तेव्हा तो तिला म्हणतो उधारी माय फूट, मी तुला सॉरी बोलणारच नाही असं म्हणत तो फोन कट करतो. पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओची नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि सिरियल आवडले असल्यास कमेंटमध्येही सांगा, म्हणजे पुढील भाग तुमच्यापर्यंत आम्हालाही पाठवायला आवडेल. चला तर मग पुन्हा भेटू. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी पुन्हा भेटू, म्हणजे आपण नवीन अपडेटसोबत पुन्हा ह्या लिंकवरती जॉईंट होऊ. धन्यवाद.